आणि सामान्य जनतेला काहीच माहीत नसतं, की त्यांना वाटतं अरे वर्षानुवर्ष काम रखडलंय आणि जेव्हा त्याचं उद्घाटन वगैरे होतं तेव्हा समजतं. खरंय. तर हे खूप त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. गुंतागुंती खूप असतात. गुंतागुंती असते. तर बरोबर आहे. त्यामुळे त्याची जाणीव व्हायला पाहिजे ना आपल्याला. हं, हं. तर आता विनयजी थोडं तुमच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय, की तुम्ही धुळे, नाशिक जन्म तुमचा धुळ्याचा? नाशिकचा. नाशिकचा. तर तिथून तुम्ही आता दिल्लीपर्यंत पोहोचलात. तर आणि त्याच्या मधल्या काळामध्ये तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं खूप कार्य केलंत. रामभाऊ म्हाळगीचं स्थापनामध्ये तुम्ही होतात आणि तुमची वैचारिक बैठक संघाच्या मुशीत तयार झाली. तर समाजकारणापासून तुम्ही राजकारण, हा प्रवास कसा केला? काय असं घडलं? हे फार महत्त्वाचं आहे. कारण हल्ली असं लोकं काय म्हणतात, "मी राजकारणात येईन म्हणजे मला समाजकारण करता येईल." आणि तुमचा प्रवास हा असा झालेला आहे. तर राजकारणात येऊन समाजकारण करता येतं का? की प्रत्येकाने समाजकारण करून करता राजकारणात शिरावं? तुमचं काय मत आहे? नाही, नाही. खरं म्हणजे राजकारणाचं उद्दिष्ट हे समाजकारण हेच आहे. राजकारण ज्यावेळी केवळ राजकारण होतं त्यावेळी त्याचं सत्ताकारण होतं. आणि राजकारणात ज्यावेळी सेवाकारण येतं त्यावेळी त्याचं समाजकारण होतं. त्यामुळे आणि तुम्ही माझा उल्लेख केलात पण असे हजारो कार्यकर्ते आहेत. आमच्या पक्षातही आहेत आणि मी तर असं म्हणेन की इतरही पक्षांमध्ये असतील, की जे समाजकारणाच्या प्रेरणेनेच राजकारणामध्ये आले. राजकारण हे त्या दृष्टीने त्यांच्या जीवनाचा उद्देश असा होता, त्यांच्या तरुण कळत्या वयामध्ये त्यांनी ठरवलेला, असं फार कमी जणांचं असेल. नसेलच असं मी मानत नाही, पण फार कमी जणांचं असेल. आणि त्यामुळे माझ्याही जे काही म्हणजे एक घडत गेलं माझ्या जीवनामध्ये, त्याच्यामध्ये हेच होतं. मी विद्यार्थी परिषदेत होतो त्यावेळी आणीबाणी होती देशामध्ये. हं. मी विद्यार्थी होतो पुण्यात सर परशुराम भाऊ महाविद्यालयात. तर आमच्यापैकी बऱ्याच जणांनी साधारणतः 1975च्या ऑगस्ट महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापासून सत्याग्रहाला सुरुवात झाली. संघाचे अनेक स्वयंसेवक सत्याग्रहात सहभागी झाले. असं सगळं वातावरण होतं त्यामुळे मलाही असं वाटलं की आपण सत्याग्रह केला पाहिजे. घरून परवानगी मिळण्याची शक्यताच नव्हती. मग थोडा गनिमी काव्यानी पण आम्ही सत्याग्रह केला आणि 1.5 महिना मी येरवड्याच्या जेलमध्ये होतो. काही फार मोठा काळ नाही येतो आणि आजही मला असं वाटतं की ते खूप आनंदाचे दिवस होते. कसे? कारण आम्ही सगळे 100-1 जण एकाच बरॅकमध्ये एकाच. एखादं शिबिरच होतं आमचं आणि आम्ही रोज वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करायचो. लोक अनेक पद्धतीने आपली कला प्रस्तुत करायचे, पुस्तकं खूप वाचायचो, अभ्यास करायचो, लोकांना भेटायला जायचो. अनेक त्या जेलमध्ये असलेले इतर पक्षांचेही नेते होते, गप्र प्रधान होते आमच्याबरोबर. संघाचे त्यावेळी ते सरसंघचालक बाळासाहेब देवरस होते. त्यामुळे अन्यथा आम्हाला कधी त्यांना भेटायला मिळालं असतं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी म्हणजे मी खूप शिकलो त्या जेलच्या वातावरणामध्ये, कारण मी सत्याग्रही म्हणून गेलो होतो. हं. त्यामुळे असा तो प्रवास सुरू झाला. मग मी विद्यार्थी परिषदेत इथे मुंबईमध्ये परिषदेचा जनरल सेक्रेटरी झालो. नंतर पूर्ण वेळ काम करताना अखिल भारतीय सचिव म्हणून मला काम करायची संधी मिळाली. मला देश बघता आला. ईशान्य भारताशी माझा खूप जवळून संबंध आला त्या काळामध्ये आणि मग काही काळ पत्रकारितेत आणि कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यावर मी म्हाळगी प्रभूंच्या कामाला सुरुवात केली. हं. पण मी स्वतःला भाग्यशाली मानतो की मला अशा प्रकारची कामं करण्याची संधी देवाने दिली आणि त्यातनं काही घडवण्याच्या दृष्टीने काही ना काही प्रयत्न मला करता आले. पण सगळ्यांचा प्रवास हा साधारणपणे असाच असतो. त्यामुळे त्यात फार काही विशेष आहे, कौतुक करण्याजोगं असं काही नाही. परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने बऱ्यापैकी एक प्रकारे माझी प्रगती होत गेली असं मी म्हणेन. मग तुम्ही लेखक पण आहात ना? काय प्रकारचं लेखन केलंय? मी लेखक हा फार मोठा शब्द झाला, पण मी पत्रकारितेत सुरुवातीपासून होतो. बरं. त्या काळात माणूस नावाचं एक साप्ताहिक पुण्याहून निघायचं ते खूप प्रसिद्ध होतं. वैचारिक जगतामध्ये माणूसचा खूप बोलबाला होता आणि माणूस ते संपादक स्वतः सावरकरवादी आणि संघाच्या विचाराचे असले तरी जसं संघाच्या विचाराचं बाळकडूच आहे की आम्ही कोणाला कधी अस्पृश्य मानलं नाही, त्यांनी मानलं नाही आणि आजचे अनेक ज्येष्ठ पत्रकार हे कधी ना कधी माणूसमध्ये लिहित होते. बरं. आणि मी देखील माणूसचा मुंबई प्रतिनिधी म्हणून जवळजवळ 2 वर्ष काम केलं आणि दर आठवड्याला मी एक मुंबई वार्ता नावाचा स्तंभ त्याच्यामध्ये लिहायचो. त्यामुळे तो लिहिता लिहिता माझा हातही लिहिता झाला. जेलमध्ये मी एक डायरी लिहिली होती. त्याचंही पुढे एक चांगल्या पद्धतीचं एक पुस्तक असं नव्हे, पण एक चांगला लेखांक इथल्या एका दिवाळी अंकाने प्रकाशित केला होता. त्यामुळे अशा पद्धतीने हळूहळू हात लिहिता होत गेला
मग काही जास्त लिहिण्याचे प्रसंग आले. मी ईशान्य भारतावर मराठीतलं पहिलं पुस्तक एकाकी पूर्वांचल म्हणून आधुनिक काळातलं असं मी लिहिलं, ज्याच्यातनं पूर्वांचलाची जी परिस्थिती आहे ईशान्य भारताची आणि तो कसा एकाकी पडलेला भाग आहे आपल्या देशाचा, ते लक्षात आणून देण्याचा काही फार छोटा मोठा प्रयत्न माझ्या त्या पुस्तकाच्या माध्यमातून झाला. नंतरही मग काही ना काही प्रासंगिक लिखाण मी करत गेलो. लोकसत्तेमध्ये मी आंतरराष्ट्रीय राजकारणावर एक स्तंभ जवळजवळ वर्षभर चालवत होतो. एक आज दिनांक नावाचं वर्तमानपत्र होतं 90च्या दशकात, त्यामध्ये मी स्तंभ लिहित होतो. असं बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये मी स्तंभ लिहित गेलो. आजही न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये माझा स्तंभ दर महिन्याला प्रकाशित होतो. इंग्रजीमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये, टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी प्रसंगानुसार लिहित गेलो आहे. आणि त्याच काळात कधीतरी मला असं वाटलं की आपण थोडं रिसर्च केला पाहिजे, आपल्या कामाला संशोधनाची जोड असली पाहिजे. म्हणून मी राजकीय पक्षांची जी दुरवस्था आहे आपल्या देशामध्ये जगामध्ये, त्याचा अभ्यास करावा म्हणून एक विषय निवडला राज्यशास्त्रातला, पॉलिटिकल पार्टीज ॲज विक्टिम्स ऑफ पॉप्युलिझम अँड इलेक्टोरल कंपल्शन्स, अ क्वेस्ट फॉर सिस्टमिक सोल्युशन्स. म्हणजे राजकीय पक्षांची जी नाकेबंदी आपल्या पॉलिटिकल निवडणूक प्रक्रियेमुळे झाली आहे, एक प्रकारे एक साचेबंदपणा झाला की सगळे पक्ष एकाच पद्धतीने वागतायत असं आपल्याला दिसतं, असं आपल्याला प्रतीत होतं. आणि या साचेबंदपणाचं कारण निवडणूक रचनेमध्ये आहे काही प्रमाणामध्ये. त्यामुळे ते लोकानुरंजनावर जास्त भर देतात. पॉप्युलिझम लोकहितापेक्षा लोकानुनय महत्वाचा ठरतो. तर या एका पिंजऱ्यातून, कैदेतून त्यांची सुटका कशी करता येईल हा माझ्या अभ्यासाचा विषय होता. आणि खूप म्हणजे वयाच्या 47-48व्या वर्षी मी PhD झालो. म्हणजे काही फार मोठी मर्दुमकी नव्हती. म्हणजे मी तुम्हाला आता डॉक्टर विनयजी म्हणायला हवं. आणि मग मी त्याच्यावरती त्या प्रबंधाचं एक पुस्तक रूपांतर आम्ही केलं, बियॉन्ड ए बिलियन बॅलेट्स म्हणून. आणि त्याच्या प्रकाशनाला स्वतः नरेंद्र मोदी इथे मुंबईमध्ये आले होते. आणि खूप चांगला कार्यक्रम झाला आणि त्यांनी एक प्रकारे मला खूप प्रोत्साहन दिलं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा. त्यानंतरही मी मोदी सरकारच्या काळामध्ये जे इनॉव्हेटिव्ह प्रकल्प राबवले गेले, ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो, त्याचं प्रतिबिंब असलेले, त्याच्यावरती एक इनॉव्हेशन रिपब्लिक नावाचं एक पुस्तक एका सहलेखकाच्या मदतीने लिहिलं. त्यानंतर या कोरोना काळामध्ये मी इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचा अध्यक्ष होतो. तर त्या काळात मला असं जाणवलं की ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो, भारताची सौम्य संपदा, त्याचे इतके अनेक आयाम आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या भाषा आहेत, संस्कृतसारखी भाषा आहे, आपली महाकाव्य आहेत, रामायण महाभारत आहे, आपली नृत्य परंपरा आहे, आपलं संगीत आहे, आपले चित्रपट आहेत, आपलं खाद्य जीवन आहे. या सगळ्याला एक प्रकारे कवेत घेईल असं एकही पुस्तक नाही आहे. म्हणून मग आम्ही कनेक्टिंग थ्रू कल्चर या नावाचा एक लेखसंग्रह प्रकाशित केला. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या विषयावर जाणकारांनी एका रचनाबद्ध म्हणजे स्ट्रक्चर्ड पद्धतीचे लेख लिहिले आहेत, ज्याच्यामध्ये या विषयात समजा आपण नृत्य विषय घेऊ तर जगात काय आपणच नृत्य प्रकारात आहोत असं थोडंच आहे. आफ्रिकन नृत्य आहेत, इकडे तुमची युरोपातली काही एक नृत्य परंपरा आहे, दक्षिण अमेरिकेतली आहे, जपानमध्ये आहे. तर या नृत्य परंपरांच्या तुलनेत आपण कुठे आहोत आणि आपल्या नृत्य परंपरांचं वैशिष्ट्य काय आहे, त्याला आपल्याकडच्या विचाराची म्हणजे अध्यात्माची कशी जोड आहे. कारण आपलं भरतनाट्यम असेल किंवा कथक असेल, ही सगळी मंदिर आधारित नृत्य आहेत. त्यामुळे त्याचा अध्यात्माशी संबंध आहेच. त्यातल्या ज्या मुद्रा आहेत ते जिम्नॅस्टिक्स नाही आहे, त्याच्यामागे काही एक अर्थ आहे, हा उलगडून दाखवला पाहिजे. आणि हे जर जगावर याचा प्रभाव निर्माण करायचा असेल तर आणखीन 10 गोष्टी कोणत्या केल्या पाहिजेत याचं त्याच्यातून निर्देशन व्हावं, अशा पद्धतीचा तो लेखसंग्रह झाला. आणि खूप त्याचं स्वागतही झालं. आपले विदेश मंत्री जयशंकर यांनी त्याचं प्रकाशन केलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.